मैत्रिणीच्या घरी पोहोचली। साड्या पाहण्याच्या बहाण्याने तब्बल 16 तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि 1 लाख रुपयांची रोकड लंपास झाल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर शहरात उघडकीस आली आहे। मैत्रीच्या विश्वासाला तडा देणारी आणि वकिली क्षेत्रालाही काळिंबा फासणारी ही घटना सध्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरली आहे। अहिल्यानगर मध्ये नेमकं काय घडलंय सविस्तर पाहूया। अहिल्यानगर शहरातील विद्यानगर अरणगाव रोड परिसरात घडलेल्या या प्रकरणी प्रीती बबन बोटे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यानुसार राहाता तालुक्यातील बाबळेश्वर येथील मूळ रहिवासी आणि सध्या अहिल्यानगर शहरात वास्तव्यात असलेल्या स्नेहल ज्ञानदेव बेंदे हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी आणि स्नेहल बेंदे या दोघी 2022 ते 2025 या कालावधीत न्यू लॉ कॉलेजमध्ये एकत्र शिक्षण घेत होत्या। त्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्री निर्माण झाली होती। या मैत्रीमुळे स्नेहलचे फिर्यादीच्या घरी नियमित येणे जाणे होते। घरातील सदस्यांनाही तिची चांगलीच ओळख होती। त्यामुळे तिच्यावर कोणताही संशय घेण्याचे कारण कधीच निर्माण झाले नव्हते। 29 जुलै रोजी स्नेहल बेंदे हिने फिर्यादीला मोबाईलवर संदेश पाठवला की मुलगा पाहण्यासाठी मला जायचं आहे आणि मला साडी हवी आहे। त्यानंतर सुमारे 3:30च्या सुमारास ती फिर्यादीच्या घरी पोहोचली। ज्या खोलीत साड्या ठेवण्यात आल्या होत्या त्याच खोलीतील लाकडी कपाटाच्या लॉकरमध्ये दैनंदिन वापरातील सोन्याचे दागिने तसेच बचत गट आणि व्यवसायासाठी ठेवलेली 1 लाख रुपयांची रोख रक्कम ठेवण्यात आली होती। साडे परिधान करून पाहण्याच्या बहाण्यानं ती काही काळ त्या खोलीत एकटीच होती। त्यानंतर 2 साड्या घेऊन ती घरातून निघून गेली। काही दिवसांनी बचत गटातील पैसे देण्यासाठी एक महिला फिर्यादीच्या घरी आली। त्यावेळी प्रीती बोटे कपाटातून पैसे आणण्यासाठी गेल्या असता 1 लाख रुपयांची रोख रक्कम जागेवर नव्हती। त्यानंतर त्यांनी सोन्याचे दागिने तपासले असता तेही गायब असल्याचं त्यांच्या निदर्शनात आलं। घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याचं कोणतेही चिन्ह आढळून आले नव्हते। त्यामुळे त्या कालावधीत घरात आलेल्या व्यक्तींची माहिती तपासल्यानंतर संशय बळावला गेला आणि फिर्यादींना कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलेला आहे। दरम्यान या चोरीच्या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का? चोरीनंतर मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीला इतर कुणाची मदत झाली होती का? याचाही तपास पोलीस करत असल्याची माहिती समोर येते। तपासादरम्यान आणखी काही धागेदोरे समोर येतात का याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विशेष म्हणजे या प्रकरणात गुन्हा दाखल झालेली स्नेहल बेंदे ही कायद्याचं म्हणजेच वकिली शिक्षण घेतलेली उच्च शिक्षित तरुणी आहे। वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीचे नाव अशा प्रकरणात समोर आल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलेलं आहे। समाजात दिवसेंदिवस उच्च शिक्षित व्यक्तींचीही नावे विविध गुन्ह्यांमध्ये समोर येत असल्याचं चित्र दिसून येत आहे। ही बाब समाजासाठी चिंतेची मानली जात आहे। त्यामुळे या प्रकरणाची सध्या अहिल्यानगर सह संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलीस करत असून तपासातून आणखी काही धक्कादायक बाबी समोर येतात का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय।